आता आपण बघूयात पुणे अपघात आणि त्यावरून सुरू असलेल्या राजकारणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुण्याच्या आयुक्तांना अजित पवार यांनी फोन केला होता का? पुणे पोलीस आयुक्तांनी खुलासा करावा, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांचं विधान। पालकमंत्री या नात्यानं पोलीस आयुक्तांनाच फोन केला जातो, राजकीय दबावाला बळी न पडण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या, अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना फोन केला असल्यास मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवरून चर्चा, पुणे अपघात प्रकरणातील आरोपी सह आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश। ब्लड रिपोर्ट बदलण्यात जे सामील होते त्यांना अटक करण्यात आली आहे, पुणे अपघात प्रकरणाच्या मुळाशी जाऊ, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। अटक केलेले ससून रुग्णालयाचे 2 डॉक्टर हसन मुश्रीफांच्या आशीर्वादाने काम करत होते, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप। आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप केवळ प्रसिद्धीसाठी, धंगेकरांनी माफी मागितली नाही तर बदनामीचा दावा ठोकणार, माझे आणि दोन्ही डॉक्टरांचे फोन तपासावेत, मुश्रीफांचं आवाहन। पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा? आधी ललित पाटीलचे धंदे याच रुग्णालयातून सुरू होते, आता आरोपीला वाचवण्यासाठी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, विजय वरट्टीवार यांचा हल्लाबोल। आमदार सुनील टिंगरेंचं 26 डिसेंबर 2023 मधील पत्र व्हायरल, ससूनमधील डॉक्टर अजय तावरेंच्या नियुक्तीसाठी सुनील टिंगरेंचं पत्र।